लातूर में टीपू सुल्तान जयंती के अवसर पर निःशुल्क स्वास्थ्य शिविर संपन्न। महापुरुषों के विचार युवाओं को प्रेरणा देते हैं। डॉक्टर हनुमंत किनीकर इसरार सगरे मित्र मंडल का स्वास्थ्य शिविर सफल। 473 मरीजों की स्वास्थ्य जांच। शहीद टीपू सुल्तान ने अंग्रेजी हुकूमत के अत्याचारों के विरुद्ध आवाज उठाकर देश को संघर्ष और स्वाभिमान की अनोखी मिसाल दी। उन्होंने महिलाओं को समान अधिकार दिलाने के लिए भी महत्वपूर्ण कार्य किए। ऐसे महापुरुषों के विचार युवाओं के लिए सदैव प्रेरणादायी होते हैं। यह विचार प्रसिद्ध यूरोसर्जन डॉक्टर हनुमंत किनीकर ने व्यक्त किए हैं। टीपू सुल्तान सार्वजनिक जयंती उत्सव समिति और इसरार सगरे मित्र मंडल की ओर से लातूर टिखोरी गली परिसर में आरोग्य तपासनी व निःशुल्क औषधोपचार शिविर आयोजित किया गया था। शिविर में कुल 473 मरीजों की स्वास्थ्य जांच की गई और सभी को निःशुल्क दवाइयां प्रदान की गईं। इसी के बरकत नगर में भी टीपू सुल्तान जयंती उत्सव समिति की ओर से स्वास्थ्य शिविर और 7 फीट रोड माय फाउंडेशन की ओर से रक्तदान शिविर का आयोजन किया गया। कार्यक्रम को संबोधित करते हुए समिति अध्यक्ष इसरार सगरे ने बताया कि शिविर का उद्देश्य नागरिकों को सामाजिक स्वास्थ्य और जन जागृति से जुड़ी उपयुक्त सुविधाएं उपलब्ध कराना था। उन्होंने डॉक्टर और स्वयंसेवकों के कार्य की प्रशंसा की। शिविर को सफल बनाने के लिए इमरान पठान, मईन शेख, अकरम सैयद, उसफ सैयद, नदीम कादरी, रियाज पटेल, अरसलम शिकालकर, औजाद शेख, खुबेर पटेल, आदिल और टीम के अन्य सदस्यों ने परिश्रम लिया। सर्वप्रथम टायगर ऑफ मैसूर टीपू सुलतान, खरे भारतातले सुलतान, त्यांना नमन करतो आणि त्यांना जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि सर्वप्रथम इजरार फॅमिलीचं खरंच मनपूर्वक धन्यवाद। त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आज ह्या गोष्टीसाठी। टीपू सुलतान नव्या पिढीला माहितीच नसणार आहे। त्यांचा जन्म 1750 मध्ये झाला आणि ही वॉज नोन ॲज अ टायगर ऑफ मैसूर। रॉकेट लॉन्चर आणि रॉकेट त्यांनी डेव्हलप केला होता 1800 मध्ये। नासा मध्ये त्यांचा फोटो आहे। नवीन पिढीला माहित नसेल हे, पण त्यांचा फोटो नासाच्या ह्याच्यामध्ये आहे गॅलरीमध्ये। आणि 1800 मध्ये त्यांनी रॉकेट लॉन्चर आणि त्यांचं महत्त्व, त्यांच्या मिलिटरी टॅक्टिक्स, पॉलिसीज, त्यांचं शेतीबद्दलचं प्रोग्रेस, बाकी एज्युकेशन बद्दलचं खूप काही आहे वाचण्यासारखं। ही वॉज रियल सुलतान, ज्यांनी ब्रिटिशर्स बरोबर भांडला, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिला। या निमित्ताने त्यांची आठवण आज, आणि त्या निमित्ताने इजरार फॅमिलीनी जे आरोग्य शिबिर ठेवलंय त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आज आम्ही इथं सेवा देत आहोत। मी अस्थिरोग तज्ञ आहे आणि आज जेवढे पेशंट असतील तेवढे बघूनच मी जाणार आहे। आणि कोणाला काही एक्सरे लागला आणि काही ऑपरेशन लागलं माफत दरात ते करून द्यायचं मी इजरारना पहिलेच बोललोय आणि आम्ही करून देऊ। धन्यवाद, आम्हाला संधी दिली, आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला। इजरार फॅमिली आणि टीपू सुलतान समितीच्या वतीने त्यांचा धन्यवाद करू इच्छितो। टीपू सुलतान सार्वजनिक जयंती 2025 अंतर्गत आम्ही आज शहरामध्ये वेगवेगळ्या 4 प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते। त्यामध्ये 2 ठिकाणी आरोग्य शिबिर आहे। एक पहिला आरोग्य शिबिर जिथे आपण आहात, तिथं डॉक्टर मोहम्मद इक्बाल स्कूल, खोरी गल्ली, लातूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। त्यासोबत बरकतनगर येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी सुद्धा एक आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे। आणि या आरोग्य शिबिरामध्ये लातूरमधील तज्ञ डॉक्टर किनीकर सर असतील, डॉक्टर चेतन साडा असतील, डॉक्टर अशोक पोद्दार असतील, डॉक्टर चांद पटेल साहेब असतील, डॉक्टर चौधरी साहेब असतील, असे अनेक अस्थिरोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, डॉक्टर सुवर्णा बिराजदार असतील, राऊत मॅडम असतील, असे वेगवेगळे अनम काजी, स्किन स्पेशालिस्ट, असे वेगवेगळ्या डॉक्टरची तज्ञ डॉक्टरची टीम घेऊन आम्ही हा 2 आरोग्य शिबिर संपन्न झालेले आहेत। त्यासोबत दुसरा निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आमची परवा दिवशी झाली होती। ज्या विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेता येत नाही, ज्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती। आज 100 ते 150 विद्यार्थ्यांनी डॉक्टर हजरत सूरज शावली स्कूलमध्ये येऊन निबंध स्पर्धा तिथे सुद्धा ते संपन्न झालेली आहे। आणि माय फाउंडेशन टीपू सुलतान सार्वजनिक जयंती 2025 अंतर्गत माय फाउंडेशननी 60 फुटी रोड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि त्या रक्तदान सुद्धा कार्यक्रम चालू आहे।
आणि त्या रक्तदान करणाऱ्याला जो रक्तदाता आहे त्याला 1 लाखाचा अपघाती विमा सुद्धा आम्ही ते उतरून देण्याचा शब्द तिथं दिलेला आहे। अशा पद्धतीचं शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 कार्यक्रम आज आपले संपन्न होत आहेत। प्रतिसाद कसा आहे आणि किती लोकांनी भेट दिली आणि कुठल्या कुठल्या रोगांवरती रुग्णांचा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद आहे आणि फक्त आरोग्य शिबिर म्हणजे फक्त येऊन त्यांना चेकअप करून 2 गोळ्या देऊन तिथं न संपन्न होता एखादा पेशंट जर पुढच्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलाइज होणार असेल, ऑपरेशन असेल, त्याचं पुढची काही ट्रीटमेंट असेल, ह्या सुद्धा ट्रीटमेंट आम्ही या आरोग्य शिबिराच्या मार्फत आम्ही करणार आहेत। जे डॉक्टर या शिबिरामध्ये सहभागी झाले त्या सर्व डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की या शिबिरामार्फत जे काही रुग्ण आपल्याकडे येतील त्या सर्व रुग्णांना फीस मध्ये आर्थिक याच्यामध्ये काही कन्सेशन देता येते का, आम्ही आमच्याकडनं काही मदत करते, असं करून त्या रुग्णांचं शेवटपर्यंत सुद्धा ट्रीटमेंट आम्ही आमच्या या शिबिरामार्फत करून देणार आहे। बऱ्याच लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। आजच्या इथं कोरीगली प्रभागातील बरेच ज्येष्ठ व्यक्तिमत्व इथं होते। त्यामध्ये अशरफ खान साहेब आहेत, मशायक साहेब आहेत, सलीम काजी साहेब आहेत, जिथं या मोहम्मद इक्बाल स्कूलचे सचिव सलीम काजी साहेब आहेत, डॉक्टर फारुख तांबुई आहेत, मोहसिन खान साहेब आहेत, माजी RTO काजी साहेब आहेत, असे बरेच लोक सुद्धा विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी झाले होते। जगाला सन्मानानं जगण्याची शिकवण ज्यांनी दिली त्या शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आज इथं माय फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। खरं म्हणजे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी या इंग्रजी राजवटीशी लढा दिला त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचं शिबिर घेणं हे खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे असं मी म्हणेन। माय फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मागच्या बऱ्याच वर्षापासून पाहतोय की शहरामध्ये विविध उपक्रम होतात। मी सर्व माय फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देतो। आणि यावर्षी आपण पाहतोय की या जयंती समितीच्या वतीनं संपूर्ण शहरात लोकाभिमुख वेगवेगळी कार्यक्रम घेतली जात आहेत। मी त्या निमित्तानं आमचे मित्र इसरारजी सगळे यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आज महापुरुष टिपू सुलतान यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होते। इथे जवळजवळ 500 रुग्णांची तपासणी आज आम्ही केली। ह्यामध्ये बरेच रुग्ण हे जेन्युइन होते, म्हणजे ज्याला खरंच गरज होती तपासणी करण्याची, पण हे स्लम एरिया आहे, गरीब लोक इथं राहतात, बरेच लोकांना डॉक्टरकडे जायला पैसे नसतात, म्हणून अशा कॅम्पच्या माध्यमातून नक्कीच अशा गरीब लोकांना मदत होते। बरेच डायबिटीस, हायपरटेन्शन आणि हार्टचे रुग्ण मी तपासलो आणि खरंच ह्याच्यातले जवळजवळ 10 ते 15% लोकांना पुढील उपचाराची गरज आहे, त्याप्रमाणे त्यांना संदर्भित करण्यात आलेलं आहे व पुढील तपासण्या करून त्यांचं कन्सेशन रेटमध्ये उपचार केला जाईल। ते जर आमच्या हॉस्पिटलला येतील त्यांना मी तसं चिठ्ठी दिलेली आहे की बऱ्याच तपासण्या आम्ही फ्रीसुद्धा करणार आहोत, कारण गरिबाला आरोग्य लाभणं हे त्यांचं जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही ह्या कार्यक्रमानिमित्त नक्कीच आम्ही त्यांना देऊ। असे शिबिर वारंवार आयोजित करायला पाहिजेत, गरिबाचं कोणतरी वाली व्हायलाच पाहिजेत आणि असे निमित्त साधून महापुरुषाची आठवण करणं एक चांगली गोष्ट वाजिद साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प चांगल्या प्रकारे आयोजित झालं, एवढंच मी सांगतो। शहीद टिपू सुलतान जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती अंतर्गत आज माय फाउंडेशनच्या वतीने हे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहरात रक्ताची कमतरता खूप भासत आहे। ब्लड बँकेकडून असा निरोप मिळाल्यानंतर गरजू रुग्णांना खरं तर ब्लड मिळत नसल्यामुळं समितीचा आणि माय फाउंडेशनचा निर्णय झाला की या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करू, कारण रक्ताचं कुठलेही जात धर्म न पाहता रक्त हे प्रत्येक गरजूला जातं। या उद्देशानं हा ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि याला खूप मोठ्या प्रचंड उत्साहात रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात। त्याचबरोबर लातूर मल्टीस्टेटच्या वतीनं या ठिकाणी जे रक्तदाते आहेत त्यांचा 1 वर्षाचा 1 लाखाचा ॲक्सिडेंटल विमा त्या ठिकाणी काढला जात आहे, तेही या रक्तदात्यांसाठी उपयोगाचं आहे। किती जणांनी आता रक्तदान केलं? जवळपास आतापर्यंत 30 जणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि हा काम दिवसभर सुरू असणार आहे। हजरत शेर टीपू सुल्तान शहीद जयंती के मौके पर टीपू सुल्तान जयंती के मौके पर 2025 के इस साल के हमारे इसराज जी सगरे साहब इनके नेतृत्व में और हम सब यहाँ पे आयोजक बोल के हमारे एडवोकेट मुश्ताक सौदागर साहब और मैं कि हजरत शेर टीपू सुल्तान के जयंती के अंदर भाई अच्छा एक उपक्रम बोल के, जैसा कि ये स्लम एरिया है, यहाँ पर डॉक्टर यहाँ किसी को जैसा कि भाई यहाँ के जो लोग हैं मजदूर लोग हैं, यहाँ काम करके खाने वाले लोग हैं,
इनके लिए हम कुछ तो एक जयंती के मौके पर आजकल लोग डॉल भी लगा रहे, ये कर रहे, डीजे लगा रहे, हम जयंती के माध्यम से एक हमारे स्लम और यहाँ के गौर गरीब लोगों को डॉक्टर, हमने यहाँ जो इंतजाम किया है गोली के 7 डॉक्टर को, जैसा कि हमारे डॉक्टर बिरादर साहब, डॉक्टर हमीद साहब, चौधरी साहब, डॉक्टर मैडम और बिरादर मैडम, और दांतों के लिए, हार्ट के लिए, कैंसर के लिए जो डॉक्टर है यहाँ पर, यानी पूरे अवेलेबल करके यहाँ तकरीबन नहीं बोल तो 600 से ज्यादा यहाँ पे हमारे डॉक्टर आ चुके हैं। हमारे काली साहब डॉक्टर साहब आ चुके हैं यहाँ पे, इतने डॉक्टर आए हैं कि अभी हमारे चौधरी साहब डॉक्टर ने बताया कि भाई हार्ट के कितने डॉक्टर के 10 तक के लोगों को बताया कि भाई उनको जरूरत है। तो हम ये कहना चाहते हैं कि भाई हमारे एरिया में इसका पैसे नहीं रहते, तो हम क्या बोले भाई इसके लिए हमारी कोर कमेटी के मेंबरान से बैठक होगी, ये करके भाई हम जयंती के माध्यम से यहाँ का एक शिविर इतना बड़ा लेंगे, और तकरीबन इस शिविर को कामयाब करने के लिए हमारे सबने टीम ने हर घर में पॉम्पलेट देकर आज यहाँ लोग तकरीबन ये शिविर का लाभ लिए। 50% अगर तुम्हारा यहाँ इलाज नहीं है तो 50% हमारे डॉक्टर ने कहा है कि भाई 50% आपको हम मदद करने की सहायता ये करेंगे, आप हम उनकी चिट्ठी लेके जाओ और वहाँ पे 50% तुम्हारे जो भी आरोग्य है वो माफ करने के लिए तैयार है। इतना जो बोलते। और हमारे जयंती के माध्यम से अभी लातूर शहर के अंदर व्याख्यान होने वाला बहुत बड़ा और बहुत उपक्रम हो रहे हैं लातूर में, तो आप भी लाभ ले। जब भी का ये होता है कि जैसे कि आरोग्य शिविर रहते हैं, फिर वो अब साहित्य वाट, अब हमारे बच्चों के लिए किताबों का हमने प्रोग्राम रखा है, यानी कि 150-250 बच्चों को किताब मनपा स्कूल में रखा है, तो इसका भी लाभ ले। शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्तानं बरकतनगर भागातील स्लम एरियामध्ये आम्ही हे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होतं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं। अतिशय चांगला प्रतिसाद सकाळपासून मिळालेला आहे। सकाळी 10 पासून या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सुरुवात 10 ला झालेली होती। जवळपास आतापर्यंत 500च्या पुढे तपासणी या ठिकाणी झालेली आहे। रुग्ण 500च्या जवळपास रुग्ण या ठिकाणी आलेले होते। अतिशय चांगला प्रतिसाद या माध्यमातून या शिबिरातून आम्हाला मिळतो। या शिबिरामध्ये हृदयरोग असतील, दंतरोग असतील, बालरोग तज्ञ असतील, त्यानंतर मधुमेहाचे असतील, अशा बीपीचे असतील, अशा अनेक विविध याच्यावर आम्ही शिबिर ठेवलेलं होतं। विविध डॉक्टर्स या ठिकाणी आम्हाला लाभलेले होते। डॉक्टर हमीद चौधरी असतील, बालरोग तज्ञ बिराजदार साहेब असतील, राऊत मॅडम असतील स्त्री रोग तज्ञ, बिराजदार मॅडम असतील स्त्री रोग तज्ञ, असे विविध आणि नेत्र तज्ञ एक आलेले होते, इम्रान बिराजदार जमादार डॉक्टर, अशा विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टरांच्या माध्यमातून हे शिबिर या ठिकाणी संपन्न झाले। नमस्कार, मी डॉक्टर शीतल मानाळे। आज कॅम्पच्या निमित्तानं इथं सगळ्याच फॅकल्टीमधली तपासणी होत आहे आणि मी एक दंतरोग तज्ञ असल्यामुळे आज बरेच पेशंट सकाळपासून झालेले आहेत आणि त्या निमित्ताने एक जो अवेअरनेस असतो दातांच्या बद्दल एक माहिती बरेच पेशंट पर्यंत गेली आहे आपल्याकडून आणि कॅम्पमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय। दातांच्या बाबतीत मी एवढंच बोलेन की अवेअरनेस लोकांमध्ये जो कमी आहे ना, ते या कॅम्पच्या मार्फत चांगलंच लोकांना काही माहिती मिळून जाते। अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।